नमस्कार मित्रांनो, हा ह्या कथेचा तिसरा भाग असून जर तुम्हाला ही कथा पूर्ण जाणून घ्यायची असेल तर पहिले 2 भाग नक्की पहा. वर्षाने खूप विचार केला आणि ती सतत मुलांशी राकेश तर त्याच्याशी वागण्याबाबतची चौकशी करत होती. पण दोन्ही मुलांचे हे ठाम मत होते की त्यांचे पप्पा आजही त्यांना पुरेसा वेळ देतात. त्यांना त्यांच्या पप्पांच्या वागण्यात काहीही फरक जाणवत नाही. ते त्यांच्या आईला असं सांगतात की या उलट जर आम्ही तुझी जेव्हा खूप आठवण काढत असतो तेव्हा आमचं मन पलटण्यासाठी पप्पा आम्हाला फिरायला घेऊन जातात आणि तू जे पण करतेस ते आमच्या चांगल्या भल्या भविष्यासाठीच करते आहेस असं आम्हाला वारंवार सांगत असतात. या सगळ्याचा विचार करून वर्षा काहीही न बोलण्याचा निर्णय घेते. तिला असं वाटत असतं की जे पण संकट तिच्यावर ओढवलं आहे त्याच्यावर सध्या तरी समोरच्याला त्याचा वेळ घेऊ देणे हा एकच उपाय आहे. पण ती या सगळ्यामुळे आतून खूप खचून गेलेली असते. आता मायरा ही सगळं कळण्याच्या वयात असल्याकारणाने ती वेळोवेळी काहीही घडलं तरी त्यासाठी वर्षालाच बोल लावत असते. तिच्या मनात वर्षाबद्दल खूप राग होता आणि त्याला कारण पण तेच होते जे राकेशच्या वागण्यामागे होते. ते म्हणजे वर्षाने आपल्या कुटुंबाला न दिलेला वेळ. वर्षाला सतत असं वाटत असते की ती कुठे चुकली. तिने खरंच आजपर्यंत खूप मेहनत केलेली असते हे सर्व मिळवण्यासाठी. पण आज तिच्याकडे सर्व काही असूनही ती खूप एकटी असते, खूपच एकटी. इथे योगेशचे मात्र वेगळेच हाल असतात. त्याला वर्षाच्या अतिकाळजीने वेळ लागण्याची वेळ आली होती. तिनं फोनचे रिप्लाय देत होती आणि नाही मेसेजचे. योगेशचे मन वर्षाला भेटण्यासाठी अधीर झाले होते. त्याला अन्न पाणीही गोड लागत नव्हते. त्यात बरीच भर म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्याला न विचारता एक असा मोठा निर्णय घेतला होता ज्याने तो पुरता हादरून गेला होता. सर्व काही खूप कठीण होऊन बसले होते, पण त्याला मात्र आता फक्त वर्षाला भेटायचे होते. अखेरीस त्याने न राहून राकेशला कॉल केला. आणि वर्षाला त्याच्या मार्गाने भेटायचे ठरवले. हॅलो हॅलो राकेश. हां बोलतोय. मी योगेश बोलतोय, वर्षाचा कलीग. हो बोल ना, माझ्याकडे तुझा नंबर सेव्ह आहे, राकेश बोलला. अच्छा, माझं काम होतं तुझ्याकडे. माझ्याकडे? राकेश बोलला. हो, ॲक्च्युली वर्षाने लीव्ह घेतली होती आठवड्याची. पण तुला तर माहिती आहे ना की आमचं काम कसं आहे. आत्ताच आम्ही न्यूयॉर्कच्या एका कॉन्फरन्सला गेलो होतो आणि त्याचं सगळं रिपोर्टिंग बाकी आहे. पण ती माझा एकही कॉल घेत नाही आहे, नाही माझ्या मेसेजला रिप्लाय करत आहे. तिथे सर्व ठीक आहे ना? इथे आम्हाला सर्वांना तिची खूप काळजी वाटते आणि तिचं असं वागणं सगळ्यांसाठी अनपेक्षित आहे. मला तिला फक्त एकदा भेटायचे आहे. मी येऊ का घरी प्लीज? तिला किंवा तुला विचारल्याशिवाय मी असं डायरेक्ट घरी येणं बरं दिसणार नाही म्हणून तुला कॉल केला. राकेशने रिप्लाय दिला. अरे ये ना घरी, असं का विचारतोयस? ॲक्च्युली मी पण तुला कॉल करणारच होतो, कारण ना बऱ्याच दिवसापासून वर्षा माझ्याशी एकही शब्द बोलत नाही आहे आणि त्याचं कारण मलाही कळत नाही आहे. मला खरंच तुझी मदत पाहिजे होती. तू तिचा खूप चांगला मित्र आहेस. प्लीज सांग ना, तिने तुला काही सांगितलं आहे का? योगेशने विचार केला. आई ती संधी चालून आली आहे याला सर्व काही सांगायची आणि जाब विचारण्याची. राकेश बोलला. योगेश बोलला, हो मला तुझ्याकडे योगेश बोलला, हो माझ्याकडे असं काहीतरी आहे तुला दाखवण्यासाठी. आपण आजच भेटूया का? हो चालेल, राकेश बोलला. मी तुमच्या घराजवळ जे हॉटेल आहे ना तिथे पोहोचतो आणि तुला कॉल करतो. दोघांनीही फोन ठेवला. आता दोघेही भेटले होते. राकेशने जराही विलंब न करता योगेशला विचारले, काय आहे तुझ्याकडे मला दाखवण्यासाठी? असं झालंय तरी काय की ती माझ्याशी एकही शब्द बोलत नाही आहे? यावर योगेशने काहीच रिप्लाय दिला नाही. तो फक्त एकटक राकेशकडे बघत होता. त्याला राकेशच्या डोळ्यात तिच्या काळजीऐवजी भीती जाणवत होती. राकेशने योगेशच्या हाताला हात लावला आणि म्हणाला, सांग ना प्लीज. तसे योगेशने आपला लॅपटॉप ऑन केला आणि राकेशला तो व्हिडिओ दाखवला.
समोरचं दृश्य बघून तर राकेश भीतीने थरथरू लागला होता. त्याला काय करावं आणि काय बोलावं ते सुचतच नव्हते. तसा योगेश बोलला, काय आहे राकेश, एक सांगू, तू खूप मोठी चुकी केली आहेस आणि तुला हेही माहिती आहे की वर्षा किती हट्टी आहे. पण कदाचित तुझ्या वागण्याने ती खूप दुःखी झाली आहे. जमलं तर बोल तिच्याशी, कदाचित त्यातून काहीतरी मार्ग निघेल. असे बोलून योगेश तिथून निघून गेला. 2 तास उलटून गेले होते तरी राकेश अजून तिथेच बसून होता. त्याला कळतच नव्हते की काय करावे. न राहून त्याने नीलिमाला कॉल केला आणि सगळं काही सांगितलं. तिलाही आधी खूप टेन्शन आलं होतं. मग तिने राकेशला विचारू का राकेश? राकेश हो म्हणाला. तू खरंच करतोस का प्रेम माझ्याशी, की फक्त वर्षाकडे तुझ्यासाठी वेळ नव्हता म्हणून तू माझ्यासोबत वेळ घालवत होतास? आणि हां, प्लीज जे पण असेल ते खरोखर सांग, कारण की तुझं खरंच बोलणं आता ह्या गोष्टींवर मार्ग काढू शकतं. यावर राकेश बोलला, आधी तर खरंच मी तुझ्याजवळ यायचो ते फक्त वर्षाची उणीव भरून काढण्यासाठी. पण जर आता म्हणशील तर मी खरंच तुझ्याशी खूप प्रेम करतो. खरंच विश्वास ठेव माझ्यावर. पण त्यापेक्षाही जास्त प्रेम मी माझ्या मुलांवरही करतो. मी इतका वेळ बसून तोच विचार करत होतो की काय करू. समोर आलेल्या परिस्थितीपासून लांब पळू की तिला फेस करू. पण आता जे पण घडेल मी तुला आणि माझ्या मुलांना अंतर देणार नाही. बाकी आता सगळं वर्षाच्या हातात आहे. तिला काय करायचंय? असं बोलून राकेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. निलिमा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का? काही जरी झालं तर तू असशील ना गं माझ्यासोबत? आधी थोडा वेळ निलिमा काहीच बोलली नाही. नंतर मोठा श्वास घेऊन म्हणाली, हो, मी तुझ्या आणि तुझ्या मुलांसोबत नेहमीच असेन. विश्वास ठेव माझ्यावर. इतकं सोपं नाही गं ते निलिमा. का? असं का बोलतोयस? मी ओळखतो वर्षाला. ती खूप रागीट आहे. आज मी जे पण आहे ना ते फक्त आणि फक्त तिच्यामुळे आहे. ती मला उद्ध्वस्त करण्यासाठी मागे पुढेही बघणार नाही. ती जे इतके दिवस शांत आहे ना ती कदाचित वादळापूर्वीची शांतता असावी. खरंच निलिमा, माझं काय फ्युचर असेल मला खरंच माहिती नाही आहे. तरी तू राहशील माझ्यासोबत? हो राकेश, जे पण होऊ दे, मी तुझ्यासोबत नेहमी असेन. फोनवर बोलून झाल्यानंतर राकेशने घरी जाण्याचं ठरवलं. त्याने ठरवलं की तो तर समोरून काही विषय काढणार नाही, पण जर वर्षाने विषय काढलाच तर तो नक्की स्टँड घेणार आणि वर्षाला हे क्लिअर सांगणार की त्याला निलिमा आणि मुलांसोबतच राहायचं आहे, तिच्यासोबत नाही. राकेश घरी गेला होता. रात्रीचे जेवण पण झाले होते. उद्यापासून परत ऑफिसला जॉईन करायचे म्हणून वर्षा तयारी करत होती. राकेशने वर्षाला हाक मारली, वर्षा. वर्षा. वर्षाने काहीही उत्तर नाही दिले. तिचं काम ती करतच होती. त्याने परत तिला आवाज दिला, वर्षा. काय झालंय? तू का बोलत नाही आहेस माझ्याशी? कारण तर सांग. वर्षा यावरही काही बोलत नाही. त्यावर राकेश बोलतो, आतापर्यंत आम्हाला वेळ न देण्यासाठी तुझ्याकडे कामाचं कारण होतं, पण आता न बोलण्यासाठी तुझ्याकडे नक्की कोणतं कारण आहे? बोल ना, काहीतरी सांग मला. त्यावर वर्षा म्हणाली, काय बोलू? सांग ना, काय बोलू? माझं चुकलंय सगळं. सगळ्यांच्या आयुष्य सावरण्यासाठी आज मी माझ्या आयुष्याची वाट लावून घेतली आहे. जो तू आपल्या आयुष्यात सुखी आहे. आता तर लोकांनी स्वतःसाठी नवीन नवीन मार्ग पण शोधून काढलेत. आता हे सगळं कळाल्यानंतर ते पचनी पाडून घेणं मला इतकं कठीण जातं आहे की मला कळतच नाही आहे की मी दोष कोणाला लावू. स्वतःला लावू, माझ्या नशिबाला लावू, की मी रात्रंदिवस केलेल्या त्या मेहनतीला लावू. मला खरंच कळत नाही आहे राकेश, कोण चुकलं आहे? असं बोलत असताना वर्षाच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहत होते. खूप काही ठरवून आलेल्या राकेशच्याही तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. त्याचा घसा भरून आला होता. आता त्यालाही यावर खूप रडू आले. ते दोघं एकमेकांशी एकही शब्द बोलत नव्हते.
फक्त दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. वर्षांनी हँडपर्स घेतली आणि ती गाडीची चावी शोधत होती. तिचे डोळे इतके पाण्याने भरले होते की तिला समोरचं काही दिसतच नव्हतं. तेव्हा राकेश बोलला, प्लीज वर्षा, समजून घे ना मला. मी काही नाही नाकारत आहे की तू जे पण करत होतीस ते आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी करत होतीस. पण खरंच विश्वास ठेव गं माझ्यावर. मला कधी कधी तुझी खूप उणीव भासायची. सगळे दिवस माझ्यासाठीही सारखे नव्हते. माझ्याही आयुष्यात खूप उतार चढाव यायचे, पण तेव्हा तू कुठेच नव्हतीस. मला माझा जॉब, मुलांचं सर्व काही आणि तू उभा करून ठेवलेला हा डोलारा सांभाळता सांभाळता मीही खूप थकून जायचो. मलाही कोणाच्या तरी आधाराची गरज भासायची. खरं सांगतो तुला, मी हे सगळं मुद्दामून नाही केलं. अशातच माझ्या आयुष्यात निलिमा आली. निलिमाचं नाव घेताच वर्षा खूप जोरात ओरडली, बस कर राकेश, बस कर. तुझं कृत्य डोळ्यांनी बघितलं तेव्हापासून इतके दिवस झाले तरी पण माझं मन मानायला तयार नाही की हे सगळं तू केलंयस. ते अजूनही मला खोट्या आशा दाखवते. पण जर तू आता हे सगळं स्वतःच्या तोंडाने कबूल केलंस तर ते मला सहन नाही होणार. प्लीज, मी मी पाया पडते तुझ्या, मी हात जोडते तुझ्यासमोर, पण मला काहीच ऐकायचं नाही आहे. असं बोलून वर्षा तिथून निघून गेली. राकेशलाही खूप पश्चाताप होत होता. तो पश्चाताप त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या रूपात वाहत होता. मग त्याला अचानक आठवले आणि त्याने योगेशला कॉल केला आणि घडलेलं सर्व काही सांगितलं आणि त्याला रिक्वेस्ट केली की प्लीज तिला भेटशील का. ती खूप रडते, तिला माझी खूप गरज आहे, पण मी आता तिच्याजवळ नाही जाऊ शकत. प्लीज तू जाशील का. योगेश, प्लीज माझी मदत कर. पण राकेशचे बोलणे संपण्याआधीच योगेश घरातून निघालाही होता. त्याने राकेशचा फोन ठेवून लगेचच आपल्या एका सहकर्मचाऱ्याला कॉल करून वर्षाचा फोन ट्रॅक करायला सांगितला. त्यामुळे त्याच्याकडे आता वर्षाचे लाईव्ह लोकेशन आले होते. तो लवकरात लवकर तिच्याजवळ पोहोचण्यासाठी अधीर झाला होता. वर्षा आता मध्येच थांबून विचार करत होती की नक्की कुठे जायचं. तिला मुलांचीही खूप काळजी वाटत होती आणि स्वतःचा खूप रागही येत होता आणि खूप रडायलाही होत होतं. म्हणून तिने फायनली पालघरला जायचं ठरवले. पालघरला योगेशचे एक फार्म हाऊस होते. तिथे त्याने स्वतःच्या आवडीनिवडी जपून ठेवण्यासाठी एक घर सजवून ठेवले होते. ते घर खूपच सुंदर होते, खूपच सुंदर. योगेश वर्षाला 2-3 वेळा त्या घरी घेऊन गेला होता. तो तिथे कोणाला जाऊन देत नसे. त्याने आपल्या आईवडिलांनाही सांगून ठेवले होते की ती त्याची प्रायव्हेट प्लेस आहे, तिथे त्याच्या व्यतिरिक्त कोणीही नाही जाणार. पण वर्षाला माहिती होते की योगेश त्याची किल्ली कुठे ठेवतो. सध्या तरी वर्षाला ती जागा सेफ वाटत असल्या कारणाने ती स्वतःचे दुःख भरून काढण्यासाठी तिने तिथे जाण्याचे ठरवले. म्हणून तिने गाडी चालू केली आणि पालघरच्या रस्ते ती निघाली. तिचे लोकेशन बघून आधी योगेशला खूप काळजी वाटत होती, कारण लवकरच भाईंदरची खाडी जवळ पोहोचणार होती आणि तिच्या गाडीचा खूप स्पीड होता. तो बघून तो खूपच घाबरला होता आणि आता त्यानेही गाडीचा स्पीड खूप वाढवला आणि लवकरात लवकर तिला गाठायचे असे ठरवले. असे करता करता वर्षाच्या गाडीने आता विरार क्रॉस केले होते. तसं त्याला अंदाज येऊ लागला की कदाचित वर्षा त्याच्या पालघरच्या घरी जात असावी. तसं त्याच्या आता जीवात जीव आला होता. त्यातच राकेश त्याला वारंवार कॉल करत होता. म्हणून त्याने आता राकेशचा फोन उचलला. हॅलो राकेश. हां योगेश. राकेश बोल ना. कळालं का कुठे आहे वर्षा.
त्यावर योगेश म्हणाला की हो, मी प्रयत्न करतोय. आम्ही तिचा फोन ट्रेस करतोय. प्लीज मला थोडा वेळ दे. जशी मला ती भेटेल मी तुला लगेच कळवतो. आणि तू काळजी नको करूस, मी बोलतो तिच्याशी. आता खूप रात्र झाली आहे, तर तू झोप आणि मुलांची काळजी घे. तसा तो फोन ठेवतो आणि वर्षाची गाडी समोर दिसते. वर्षाची गाडी दिसताच तो मोठ्याने श्वास सोडतो आणि देवाचे आभार मानतो आणि मनोमनी देवाला असे सांगतो की देवा, प्लीज माझ्या प्रेमाला सुखी ठेव. त्याला जे पण पाहिजे आहे ते सगळं मिळू दे. पाहिजे तर तिच्या वाटचं सगळं दुःख माझ्या नशिबी येऊ दे, पण प्लीज तिला सुखी ठेव, अशी तो देवाकडे प्रार्थना करत असतो. त्याचं घर जसं जसं जवळ येतं तसं तो गाडी मागेच थांबवतो आणि आधी वर्षाला घरी जाऊ देतो. वर्षाला चावी कुठेही माहीत असल्या कारणाने ती लगेचच गाडी पार्क करून धावतच जाऊन घराचा दरवाजा उघडते. योगेश बाहेरच थांबतो. ती घरात जाऊन आता मोठमोठ्याने रडत असते. तिला खूप एकटं वाटत असते आणि तिला तिचं रडू आवरतच नसतं. इथे बाहेर गाडी पार्क करून योगेश हळूहळू घराबाहेर येतो. तिचा रडायचा आवाज ऐकून त्याच्या पायातील त्राणच निघून जातात. आता त्याच्या डोळ्याच्याही पापण्या नकळत ओल्या होतात. तितक्यात परत राकेशचा फोन येतो. तो थोडा विचार करून राकेशला खोटं सांगतो की ती आता ऑफिसमध्ये गेली आहे आणि कदाचित तीच जागा आता तिच्यासाठी जास्त सेफ आहे. आणि तो राकेशला प्रॉमिस करतो की तो तिची समजूत काढून तिला नक्की घरी आणून सोडेल. वर्षाने रडण्याच्या नादात दरवाजाची कडी आतून लावलेली नसते, म्हणून जसा योगेशचा दरवाजाला हात लागतो तसा दरवाजा उघडतो. दरवाजा उघडलेला बघून वर्षा खूप घाबरते आणि हळूच वाकून बघते. तिला तर समोर योगेश दिसतो. तसं ती पळतच जाऊन योगेशला जोरात मिठी मारते आणि रडत असते. योगेश हे तिला स्वतःच्या हातांच्या विळक्यात घेऊन तिच्या हातांवर आपले हात फिरवून तिचे सांत्वन करत असतो. ती खूप वेळ त्याला तशीच बिलगून असते. बऱ्याच वेळाने तिला जाणवते की ती योगेशच्या खूपच जवळ आहे. तशी ती मागे होते आणि डोळे पुसत पुसत त्याला विचारते, तुला कसं माहिती मी इथे आली आहे? त्यावर योगेश काहीही उत्तर देत नाही. फक्त तिच्या भरलेल्या डोळ्यांना बघत असतो आणि म्हणतो, सॉरी वर्षा, परिस्थिती पण अशी आहे की मी तुला इच्छा असूनही काहीही मदत करू शकत नाही. खरंच सॉरी. त्यावर ती बोलते, तू का सॉरी बोलतोयस? तुझी काय चुकी आहे या सगळ्यात? जर ह्याच्यात सगळ्यात कोणाचा दोष आहे तर तो फक्त माझा आणि माझ्या नशिबाचा आहे. आणि परत रडू लागते. तो त्याच्या खिशातला रुमाल काढतो आणि स्वतः तिचे डोळे पुसतो आणि बोलतो, वर्षा, मी आतापर्यंत तुला लढताना बघितले आहे, रडताना नाही. तू माझी प्रेरणा आहेस. मला कोणत्याही गोष्टीचं खूप टेन्शन आलं की मी नेहमी असा विचार करतो की तू जर ह्या समस्येत असतीस तर तू काय केले असतेस आणि कसा निर्णय घेतला असतास. असा विचार करून मी स्वतःचे निर्णय घेतो आणि आज तुला असं मी बघू शकत नाही आहे. प्लीज ऐक माझं. इमोशनली विचार करण्याऐवजी थोडं प्रॅक्टिकली विचार कर. कदाचित तुला यावरही मार्ग सापडेल. रडत राहणं हा उपाय नाही आहे. प्लीज माझ्या म्हणण्याचा एकदा विचार कर. ह्यावर वर्षा होकारार्थी मान हलवते आणि त्याला बोलते की आपण आज इथेच राहूया का प्लीज? यावर योगेश हो म्हणतो, कारण मी एकटी नाही राहू शकत. मला खूप भीती वाटते. तर तू पण थांब ना प्लीज. त्यावर वातावरण चेंज करण्यासाठी योगेश म्हणतो, का तुला माझी भीती नाही वाटत का? त्यावर वर्षा म्हणते, तुझी, आणि हसायला लागते. काय झालं हसायला? तुझी कशी भीती वाटेल? तू तर माझा गोड गोंडस छोटासा मित्र आहेस.
ऐक ना, मला खूप झोप आली आहे आणि मला खूप भूकही लागली आहे. मला काही खायला मिळेल का? वर्षा, रात्रीचे 2 वाजलेत. आता काय खायला मिळणार? मी काही बनवू का? वर्षा बोलते, नको नको, मी आधीच तुला खूप त्रास दिलाय, मला अजून काही तुला त्रास द्यायचा नाही आहे. बघ ना, काही ऑर्डर कर ना, काही मिळाले तर. योगेशने आता जेवण ऑर्डर केले आणि अर्ध्या तासात ते जेवण आलेही. त्या दोघांनीही जेवले आणि वर्षाच्या आग्रहाखातर ते एकाच रूममध्ये झोपण्यासाठी गेले. वर्षा बेडवर झोपली होती आणि योगेश सोफ्यावर. वर्षाला लगेच झोपही लागली, पण योगेश मात्र जागाच असतो. तो वर्षाकडे एकटक बघत असतो आणि मनात विचार करत असतो, इतके कष्ट करते ही मुलगी, पण देवाने हे काय वाढून ठेवलं हिच्या नशिबात. तितक्यात त्याचा परत फोन वाजतो. तो बघतो तर राकेशचाच फोन असतो. हॅलो राकेश. आणि तो राकेशला सांगतो की मी तिच्यासाठी आता जेवण मागवलं होतं, तर ती जेवली आहे आणि झोपण्यासाठी ती तिच्या केबिनमध्ये गेली आहे. तर तूही काहीही न काळजी करता झोप आता, कारण खरंच काही काळजीचं कारण नाही आहे. तसा राकेश थोडा निर्धास्त होऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागतो. इथे वर्षाला शांत झोपलेलं बघून योगेश आनंदी होतो. त्याने झोपण्यासाठी आपले डोळे बंद करताच त्याला आईबाबांनी त्याच्यासाठी वाढून ठेवलेल्या नवीन आणि मोठ्या समस्येची आठवण झाली आणि त्याची झोपच उडाली. तो विचार करतच होता की काय केल्याने ह्या समस्येतून मार्ग काढता येईल, पण त्याला कधी झोप लागली त्याला कळालंच नाही.